नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संगीता क्रिएशन्स 14-19। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सुंदर अशी कटवर्क ब्लाउज डिझाईन। त्यासाठी आपण मार्किंग करून घेऊया। सगळ्यात आधी इथे मी सांगते की आपण बॉक्समध्ये कटवर्कची मार्किंग करणार आहोत, त्यामुळे 2.25 इंच ही गळ्याची रुंदी घेणार आहे, कारण 34 साईज चेस्ट आहे। चेस्ट साईज जर जास्त असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता। आता वरती 2.25 इंचाचं मार्किंग केले। गळा खोली टोटल मला 10.5 इंच ठेवायचे आहे, तर मी 11 इंचावर मार्किंग करते, कारण अर्धा इंच सिलाईमध्ये जातं। आता इथे बॉक्समध्ये असल्यामुळे मी फक्त 2.25 इंचाचं मार्किंग खालच्या बाजूने घेणार आहे आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे। आता जो कटवर्क आपण देणार आहोत तो सुद्धा बॉक्समध्येच देणार आहोत, तर आता खालच्या बाजूने सुद्धा बॉक्समध्ये 2.25 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे आखून घ्यायचं आहे। तर आता साईडला मी 1 इंचाचं पॅचवर्क सुद्धा करणार आहे। त्यासाठी साईडला म्हणजे गळ्याच्या कडेला 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। तर वरती आणि खालती असं दोन्ही पॉईंटला मार्किंग करायचं, म्हणजे तर दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। आता आपण जो पॅच बनवणार आहोत तर या पद्धतीने मी ते साडीचं कापड वापरलेलं आहे की करून घ्यायचं आहे कटिंग। आता जो पॅच आपण देणार आहोत त्याचं कटिंग करायचं नाही, फक्त जो गळ्याचा आकार आहे त्याचं कटिंग करायचं आहे। सगळ्यात आधी मी खालपासून कटिंग केलं आणि हा मधला जो कट आहे हा जपून ठेवायचा आहे। हा आपल्याला पॅच जॉईंट करताना उपयोगी येईल, म्हणून कुठलंही डिझाईन बनवताना आपण मधला सेंटरचा पार्ट जर कट केलेला असेल तर जपून ठेवा। आता इथे घ्यायचं आहे मेन ब्लाऊजचं कापड। आता अस्तर जे आहे ते मेन ब्लाऊजच्या कपड्यावरती सुईच्या बाजूने ठेवायचं आहे आणि मधला एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे, कारण खालच्या कमरेच्या बाजूकडून आपण कमरपट्टी लावणार नाही, त्यामुळे इन आउट करणार आहोत। तर सुईच्या बाजूने अस्तरचा कपडा ठेवून घेतला आहे आणि फक्त खालच्या बाजूने कमरेच्या बाजूकडून कमर घेर आहे तिथे शिलाई मारून घेतली आणि हा पार्ट उलटून घ्यायचा आहे आणि या पट्टीवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर ओपनचा जो पार्ट आहे सगळा त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा कमरपट्टीचा भाग तयार आहे। आता साईडचं मी तुम्हाला बोलले जे ओपन पार्ट आहे त्याला सुद्धा चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा। याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा बनवून घेऊया। तर पहा दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। तर आता आपण जो पॅच बनवणार आहोत त्यासाठी मी ते साडीचं कापड वापरलेलं आहे। तर आता हे साडीच्या किनारीचा पार्ट आहे, पदराच्या बाजूकडचा, कारण मी इथं स्लीव्ससाठी सुद्धा काटाचा भाग वापरला आहे आणि उरलेला कपडा खाली पॅचवर्कसाठी। तर बऱ्याच वेळा एकाच बाजूने काट येतो, मग असे प्रॉब्लेम येतात। तर तुम्ही हे छोट्या कपड्यापासून सुद्धा मोठी सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवू शकता। आता हे खरं तर मी पिको करताना साडीचा कट केलेला भाग आहे, सरळ कटिंग करताना, आणि ह्या भागापासूनच आता मी इथे पॅच बनवणार आहे। आता हा कपड्याचा तुकडा आहे, याला एका बाजूने फिनिशिंगसाठी शिलाई मारून घ्यायची आहे, कारण दुसऱ्या बाजूने आपण इन आउट करून शिलाई मारणार आहोत। त्यासाठी मी एका बाजूने पहा या पद्धतीने पूर्ण जो कपडा आहे त्याला शिलाई मारून घेतली आहे। त्यानंतर आता या कपड्याची जी पट्टी आहे ती सुईच्या बाजूने ठेवायची आहे। पहा या पद्धतीने, म्हणजे शिलाई मारलेला भाग नाही तर जो ओपनचा भाग आहे त्यावरती हा कपडा असा ठेवला आहे, म्हणजे शिलाईचा भाग पलटल्यानंतर तो वरच्या बाजूने येईल आणि आपल्याला डबल शिलाई मारण्याची गरज येणार नाही। आणि त्यावरती ब्लाऊजचा हा कपडा ठेवलेला आहे आणि मग कट केला। आता कट करताना पहा मी ते अर्धा इंच खालच्या बाजूने एक्स्ट्रा कट केले, कारण तो फोल्ड करण्यात येईल। वरच्या बाजूने नाही सोडला तरी चालतं, पण खालच्या बाजूने आपण फिनिशिंगची टीप दिलेली नाही। तर हा पट्टी पलटून घेतली आणि त्यावरती मी दाबटीप दिली। नंतर हा थोडासा कपडा मी एक्स्ट्रा अर्धा इंच कट केला होता तो आतमध्ये फोल्ड केला आणि त्यावरती शिलाई मारली। त्यानंतर पहा ही पट्टी अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये घेतली आणि पट्टीच्या दुसऱ्या बाजूला कडेवरती शिलाई मारून घेतलेली आहे। तर पहा या पद्धतीने हा आपला पॅच तयार आहे। दोन्ही पॅच याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत। शिलाई मारताना काळजीपूर्वक मारायची आहे। पॅचचा पार्ट गोळा होणार नाहीची काळजी घ्यायची। इथं तुम्ही ऑप्शनल आहे, लेस वापरायची असेल तर वापरू शकता किंवा नसेल वापरायची तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ते शिलाई मारून घेतली पहा, आणि खालच्या बाजूने पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे परफेक्ट शिलाई होऊन जाते। दुसऱ्या बाजूचा पार्टसुद्धा याच पद्धतीने तुम्ही जोडून घ्यायचं आहे। पहा जी टिपची बाजू आहे त्यावरती हे ठेवायचं नाही, ओपन जी बाजू आहे त्यावरती ब्लाऊजचा कपडा ठेवायचा आहे। आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडण्यापेक्षा तुम्ही अगोदर अशा पद्धतीने फोल्डसुद्धा करून घेऊ शकता फिनिशिंगसाठी। आणि मग पहा ज्या बाजूने
आपण टीप मारलेली नाही त्या बाजूने ब्लाऊजचा कपडा ठेवलेला आहे आणि सेम इकडच्या कपड्याला जेवढी 1/4 इंच मार्जिन सोडलेली होती तेवढीच इकडे सोडायची आहे। त्यानंतर एक्स्ट्राची पट्टी कट करून घ्या। फिनिशिंगसाठी जे काही धागे वगैरे असतील ते कट करून घ्या। पट्टी पलटून घ्यायची आहे, पुन्हा यावरती दाबटीप द्यायची आणि हा पॅच आतल्या बाजूने घेऊन शिलाई मारून तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा पॅच आपला तयार होईल। तर पहा आता हे पॅच पार्ट तयार आहेत। आता आपण जे कट वर्क करणार आहे ते पाहूयात। तर पहा सुरुवातीला आपण इथे कॅनव्हास वापरणार आहोत ते घेऊया। आता मी ते कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास मी हे डबल फोल्ड करून ठेवले। याची सुरुवातीला उंची 1 इंच एक्स्ट्रा ठेवा आणि साईडला जे मार्जिन आहे ते 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवा, म्हणजे जॉईंट करताना प्रॉब्लेम येणार नाही। आणि हे डबल फोल्ड कॅनव्हास आहे। बंद बाजूकडून मी हा कपडा ठेवलेला आहे। जसं की मी तुम्हाला बोलले आपण मध्ये कट केलेला कपडा ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला परफेक्ट मेजरमेंट घेताना तो उपयोगी पडेल। एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता हा जो पार्ट आहे मेजरमेंटचा हा मध्ये सेंटर देऊन घ्यायचा, म्हणजे तुम्ही जे आकार देणार आहे कटवर्क त्यांची साईज एकसारखी येईल। आता हे 1/4 इंच बाजूला मार्जिन वाढवले, कारण आपण इथे पॅच लावताना ब्लाऊजचं मार्जिन कमी झालं म्हणून ते कॅनव्हास पट्टीमध्ये मी वाढवून घेतलेलं आहे। आता इथं आपण आकार देऊन घेऊया। तर पहा आता इथे आकार देताना मी या पद्धतीने आकार देऊन घेते। तुमच्याकडे कुठलंही झाकण वगैरे असेल त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या। तर आता इथे मी हा आकार देऊन घेतलाय। आता इकडच्या बाजूने खूप मेसी झाले म्हणून मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने दाखवते। तर त्याच मार्किंगवरती पहा मी सेंटर पॉईंट काढून घेतलाय आणि छोट्याशा वाटीच्या मदतीने मी इथे दोन्ही आकार व्यवस्थित देऊन घेते। या आकाराला थोडंसं डीप करून घ्यायचं, कारण आकारावरतीच ब्लाऊजची पूर्ण डिझाईन असते। आता हे आकार दिलेला आहे तो पार्ट कट करून घ्यायचा आहे। आता जो काही काठ माझ्याकडे शिल्लक होता तो मी घेतलेला आहे आणि कॅनव्हासच्या मापाचंच हा काठ कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर जे अस्तर आपण वापरणार आहोत ते सुद्धा याच मापाचं घ्यायचं आहे। तर पहा आता सुरुवातीला जो काठाचा पार्ट आहे तो सुईच्या बाजूने ठेवायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि मग त्यावरती हा कॅनव्हास ठेवायचा आहे। आता इथे शिलाई मारताना अगदी काळजीपूर्वक जे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच मार्किंगवरती शिलाई मारायची आहे। शिलाई मारताना कमी जास्त झालं तर आकार पूर्णपणे चेंज होतो, म्हणून अगदी काळजीपूर्वक इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा या पद्धतीने शिलाई मारून झाली। आता इथे आपण कटिंग करून घ्यायचंय आकारावरती। पहा या पद्धतीने कटिंग करायचंय। मध्ये जे कट आहे तिथे छोटेसे कट देऊन घ्यायचेत आणि नंतर या पद्धतीने कपडा पलटून घ्यायचा आहे। तर पहा आता हे आपलं पॅच तयार आहे। खालच्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आहे। वरती तुम्ही इथे शिलाई मारू शकता किंवा आहे या पद्धतीने प्लेन सुद्धा ठेवू शकता। आता इथे मी शिलाई मारायला घेतली आणि नेमकं लाईट गेली आणि व्हिडिओ अपलोड करायला लेट होणार होतं, म्हणून यापुढची प्रोसेस मी तुम्हाला तशीच सांगते। आता इथे मी शिलाई मारणार होते पण लाईट गेली। ओके, तर या पद्धतीने मी वरच्या बाजूने शिलाई मारून घेणार आणि खालच्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेणार। त्यानंतर हा पार्ट या पद्धतीने जॉईंट करून घेणार। आता खाली जे कापड एक्स्ट्राचं दिसत आहे पहा, तर हे पॅच मी मधलं जपून ठेवलेलं होतं त्याच मापाने आपण इथे जॉईंट देणार आहोत। आता खालचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे, तिथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग फक्त जो काठाचा पार्ट आहे तोच आपण इथे वापरायचा आहे। तर या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही शिलाई मारताल त्यावेळेस हा ब्लाऊज या पद्धतीने दिसेल। तर पहा अशा पद्धतीने सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।